ध्वनी तरंगाची तरंगलांबी ही वेव्हलेंथ लॅम्बडा या ग्रीक अक्षराने दाखवितात. लॅम्बडा म्हणजे 2 क्रिस्ट किंवा 2 ट्रफ म्हणजे विरटन किंवा संपीडन मधले अंतर, म्हणजे हे अंतर, याला काय म्हटलं गेलेलं आहे, लॅम्बडा उलटा वाय. त्यानंतर कन्सेप्ट आहे वारंवारिता. वारंवारिता फ्रिक्वेन्सी हे कशाने दर्शवतात, न्यू या ग्रीक अक्षराने दाखवितात. न्यू या ग्रीक अक्षराने दाखवतात म्हणजे एका सेकंदात होणारे रिव्हॉल्युशन, एका सेकंदात होणारे रिव्हॉल्युशन सायकल. एका सेकंदात हे जर समजा 1 होत असेल तर 1 हर्ट्ज म्हणू, 2 हर्ट्ज होत असेल तर काय म्हणू, 2 हर्ट्ज म्हणू. एका सेकंदात होणाऱ्या आवर्तनाला काय म्हटलं गेलेलं आहे, फ्रिक्वेन्सी. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे ॲम्प्लिट्यूड. आयाम E ने दर्शवतात म्हणजे हे अंतर, हे किती आहे, हे जेवढं मोठं असेल तेवढं काय असेल, आवाज त्या ध्वनी तरंगाचा मोठा असेल. त्यानंतर कन्सेप्ट आहे माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण लागणाऱ्या कालावधीस तरंगकाल पिरियड म्हणतात. तो कशाने दर्शवतात, टी ने. म्हणजे एक सायकल पूर्ण व्हायला, समजा ही एक सायकल पूर्ण व्हायला 1 सेकंद लागत असेल तर आपण म्हणू टाइम पिरियड हा 1 सेकंद आहे. जर समजा हेच रिव्हॉल्युशन पूर्ण व्हायला 4 मिनिटं लागत असेल तर आपण म्हणू त्याचा टाइम पिरियड हा 4 मिनिट आहे. वारंवारतेच्या मूल्यावरून काय पिच ठरते, म्हणजे आवाजाची तीव्रता उच्च नीचता ठरते. तर आयाम मूल्याची ध्वनीची महत्ता म्हणजे आवाज मोठा आहे किंवा लहान आहे ते ठरते. धन्यवाद.